नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज मी दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी आहे. केडगाव येथील आपण बघत आहात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि इथं शनिवारी एक घटना घडली होती. एक रंजना बाबू केसकर नावाच्या 22 वर्ष वयाच्या महिलेचा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आणि चुकीच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. शनिवारी इथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळेस साताऱ्याचे जे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर कदम म्हणून, ते इथे आले होते आणि त्यांनी या सदर महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. परंतु चुकीच्या त्यांच्या ट्रीटमेंटमुळे तिला अंतर्गत रक्तस्राव होऊन त्या महिलेला अत्यवस्थ वाटल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तो रक्तस्राव थांबण्याचे नाव घेईना. त्यानंतरनं त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथंच त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि या संदर्भात जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी इथं येऊन गोंधळ घातला होता. शिवाय कदम डॉक्टरांनाही याबद्दल विचारलं होतं, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. आणि हे प्रकरण कुठंतरी दडपण्याचा एक प्रयत्न होत आहे अशी कुणकुण लागलेली आहे. आणि या संदर्भात कोणत्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट किंवा कोणत्याही प्रकारचं काही गवगवा इथे दिसत नाही आहे. याचा अर्थ हे प्रकरण कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतो आहे अशी नागरिकांमधून चर्चा बोलली जात आहे. मग नेमकं इथे चूक कोणाची आहे? ते जे डॉक्टर आहेत त्यांनी जो हलगर्जीपणा दाखवला आहे त्या संदर्भात चौकशी होऊन त्यांना त्या महिलेला योग्य तो न्याय मिळणार का असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित आहे. मी मिलिंद शेंडगे, दौंड जनता न्यूजसाठी दौंड. नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलिमा आत्माराम लोखंडे. मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव येथे. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी आमच्याकडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प होता. त्याच्यासाठी आम्हाला जिल्ह्याकडून डॉक्टर अनिल कदम सर हे सर्जन म्हणून लाभले होते त्या कॅम्पसाठी. तर त्या कॅम्प दरम्यान एका लाभार्थ्याला अचानक BP लो झाल्याचा त्रास झाला. तो आम्ही प्राथमिक स्वरूपात आमच्या इथे मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. तिला व्हॅझोवेगल शॉक बसला असावा हे गृहीत धरून आम्ही तिची सुरुवातीला ट्रीटमेंट केली. परंतु तिचा BP वाढेना आणि तिला त्वरित ICUची गरज असल्यामुळे आम्ही जवळच असलेल्या वरवंड येथील अक्षय नर्सिंग होम येथे ICU सेवेसाठी तिला त्वरित दाखल केले. परंतु तिथे दाखल केल्यानंतर लाभार्थ्याची परिस्थिती जास्त खालावली आणि तिथे तिचं पोटालाही इजा झालेली आहे, पोटात इजा झालेली आहे असं आम्हाला आढळून आलं. तर तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं. तसेच तिला BP वाढत नसल्यामुळे औषधं द्यायला लागली. तर ती औषधं आणि व्हेंटिलेटर सपोर्ट घेऊन कार्डियक ॲम्ब्युलन्सने आम्ही स्वतः, माझा उपकेंद्र 4चा स्टाफ आणि मी स्वतः पेशंट सोबत कार्डियक ॲम्ब्युलन्सने ससून येथे पेशंटला आम्ही साधारण 4:30 वाजता दाखल केलं. परंतु दुर्दैवाने तिथे पोहोचेपर्यंत लाभार्थ्याचा मृत्यू झालेला होता. तर ह्या प्रकरणात आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी लाभार्थ्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि लाभार्थ्याला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पेशंटचे पोस्टमॉर्टम होईपर्यंत पण आम्ही तिथेच थांबून होतो. जोवर त्यांची बॉडी हातात मिळाली नाही नातेवाईकांच्या, तोवर आम्ही तिथेच नातेवाईकांना मदत करण्यासाठी थांबून होतो. तरी आमच्या परीने सर्वतोपरी आम्ही लाभार्थ्याला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमच्या कष्टाला अपयश आलं आणि लाभार्थ्याचा त्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.